नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी आपण पाहूयात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना खंत व्यक्त केली आहे. गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरवशावर राहू नका, कारण सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहिणी योजनेवर पैसा द्यावा लागतोय, असं वक्तव्य गडकरींनी केलंय. दरम्यान विदर्भात सध्या मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र या ठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास कुणीही तयार नसल्याचं देखील ते म्हटलेत. तसंच विदर्भात मिहानसारखे मोठे प्रकल्प आणले. उद्योजकांनी या ठिकाणी जमिनी देखील खरेदी केल्या. मात्र असं असूनही या ठिकाणी युनिट सुरू न झाल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. सरकार के भरोसे नहीं होता. मेरा तो मत है, कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो. सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है. ये आप इनके लफड़े में पड़ो मत. जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी, कुछ मिलेगी, कोई भरोसा नहीं होता. ये अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो नेचुरल लटक गई. शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण खरं तर कालच करण्यात आलं आणि यावेळी बोलताना त्यांनी भाजप तसंच गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे. नागपूरच्या करमाळ्यात उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी शहा आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. हिम्मत असेल तर अमित शहा यांनी मैदानात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवावी असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलंय. अमित शहाजी, हे बंद दारांचे धंदे तुमचे सोडा. हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. भाजपच्या रोपट्याला वरून दाढीवाला डिंग्या रोग आणि खोडावर गुलाबी अळी लागल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ह्या भाजपचं रोपट जे संघाने पोचलं, जोपासलं, त्या भाजपच्या रोपट्याला आता वर्ण गुलाबी अळी आणि खोडकिडा, दाढीवाला खोडकिडा लागलाय. मोहनजी, हा भाजप तुम्हाला मान्य आहे का? भाजपला अख्खा महाराष्ट्र गिळायचा आहे, त्यामुळे त्यांना शिवसेना नकोय, त्यामुळेच त्यांना शरद पवार नकोय. पण हा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ही जनता तुमचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी थेट गृहमंत्री अमित शहांना राजकीय एन्काउंटरचा इशारा दिलाय. शहांनी पटेल गुर्जर आंदोलन असं हाताळलं, ती पद्धत महाराष्ट्रात चालणार नाही असंही म्हणत जरांगेंनी थेट अमित शहांवर हल्लाबोल केलाय. आम्ही अनेक आंदोलनं हाताळली आहेत, त्याचप्रमाणे राज्यातील मराठा आंदोलन सुद्धा व्यवस्थितपणे हाताळू असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मराठ्यांना आरक्षण दिलं तर सत्ता तुमचीच असा दावा जरांगे यांनी केलाय. तुम्ही गुडीगुलेपणे हाताळावं मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांना आरक्षण द्यावं, तुम्हाला सत्तेपासून कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. अमित शहा यांनी मराठ्यांच्या भानगडीत पडू नये, नाहीतर त्यांचा राजकीय एन्काउंटर होईल असा इशारा जरांगे यांनी दिला. माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो, तुमचा राजकीय एन्काउंटर होणार. अमित शहा यांची आंदोलनं हाताळण्याची पद्धत मला चांगली माहिती आहे. शहांनी पटेल आंदोलन, गुजर आंदोलन कसं हाताळलं हे सुद्धा आम्ही पाहिलंय. तसंच मराठ्यांचं आंदोलन हाताळणार का असा प्रश्नही जरांगे यांनी केलाय.